नमस्कार मंडळी. सरोजची शपथ डावलून अद्वैत आता कलासोबत खरेंच्या घरी आलेला असतो आणि खरेंच्या घरी येण्याचा त्याचा फक्त एकमेव उद्देश हा असतो की कारण त्याला असं वाटत असतं की नैनाला त्यांनी लपून ठेवलंय आणि मग नैनाला शोधण्यासाठी तो घरी आलेला असतो आणि घरामध्ये कोणाला डाऊट येऊ नये म्हणून अद्वैत खूप चांगला वागण्याचा ट्राय करतो. सर्वांसोबतच तो खूप छान वागत असतो. संगीताने अद्वैतसाठी वेगवेगळ्या प्रकारचं जेवण बनवलेलं असतं, ते देखील अद्वैत आनंदाने खातो. घरच्यांच्या सांगण्यावरून अद्वैत आणि कला एकमेकांना घास देखील भरवतात. संगीताला आणि बाबांना असं वाटत असतं की अद्वैत आणि कलामध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, परंतु अद्वैतचं तसं नसतं आणि कलालाही मोठा प्रश्न पडलेला असतो की ह्या अद्वैतमध्ये अचानक एवढा चेंज कसा काय आला. कारण अद्वैत खूपच छान वागत असतो. जेवण झाल्यानंतर अद्वैत हा हॉलमध्ये आलेला असतो आणि हॉलमध्ये बाबांच्या दुकानावरची काही भांडी ठेवलेली असतात. ती भांडी जेव्हा ते उचलत असतात तेव्हा ती भांडी त्यांना उचलत नसतात. त्यामुळे अद्वैतला आता थोडंसं वाईट वाटतं आणि तो बाबांची मदत करण्यासाठी जातो. तितक्यात तिथे कला येते. कला म्हणते की तुला हे सर्व नाही झेपणार, तू नको उचलूस. अद्वैत म्हणत असतो की म्हणजे काय म्हणायचंय तुला, की मी हे उचलू शकत नाही का. कला म्हणते की तसं नाही, तुला ह्या सगळ्या गोष्टींची सवय नाहीये ना. मी आणि काजू आम्ही दोघी मिळून उचलू हे सर्व. अद्वैत तिला म्हणतो की याचा अर्थ तुला असं म्हणायचंय तर की आम्ही दोघी उचलू शकतो परंतु मी उचलू शकत नाही. थांबा, आता मी तुला उचलूनच दाखवतो. म्हणून आता जास्तीची भांडी अद्वैत उचलतो आणि खाली ठेवतो. खूप मोठ्या ॲटिट्यूड मध्ये तो चाललेला असतो कलाला दाखवून देण्यासाठी की बघ मी किती सामान उचलू शकतो. आणि जेव्हा तो भांडी खाली ठेवतो आणि उभं राहायला जातो, नेमकी त्याच्या पाठीमध्ये कळ येते. अद्वैत मोठ्याने ओरडतो. त्याची कंबर आता लचकलेली असते. ते बघून आता सर्वजण घाबरतात. कला अद्वैतला म्हणत असते की तरी सुद्धा मी म्हटले होते ना की नको उचलू, परंतु तुला मात्र कोणाचं ऐकायचंच नसतं. अद्वैतला खुर्चीवर बसवते. अद्वैतची कंबर मात्र खूप दुखत असते. संगीता म्हणत असते की देवा काय झालं, माझा जावई पहिल्यांदा माझ्या घरी आला आणि त्याच्यासोबत तू असं का बरं केलंस. बाबा कलाला सांगतात की कला तू एक काम कर, तू यांना आतमध्ये घेऊन जा. आता कला ही अद्वैतला खांदा देण्यासाठी पुढे येते आणि अद्वैतला म्हणत असते की चल मी तुला रूम मध्ये घेऊन जाते, परंतु अद्वैत मात्र जायला तयार नसतो. अद्वैत कलाला म्हणत असतो की नाही मी नाही येणार तुझ्यासोबत. तर मग बाबा म्हणतात की ठीक आहे, मी येऊ का, मी तुम्हाला सोडवू का. तर अद्वैत म्हणतो की चालेल आणि मग बाबा अद्वैतला तिथून घेऊन जात असतात, परंतु अद्वैत त्यांना जागचाही हालत नसतो. त्यामुळे आता कला रागाने उठते आणि अद्वैतचा हात पकडते आणि अद्वैतचा हात तिच्या गळ्यात टाकते आणि अद्वैतला आता रूम मध्ये घेऊन जाते. रूम मध्ये आल्यावर अद्वैतला ती बेडवर बसवते. अद्वैत झोपण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु मच्छर त्याला काही झोपू देत नसतात. त्यामुळे काजू ही बेडच्या बाजूने मच्छरदाणी बांधते. अद्वैत विचारतो की हे काय आहे आणि याला काय म्हणतात. तर काजू म्हणते की याला मच्छरदाणी म्हणतात. काय जिजू, तुम्ही एवढे मोठे श्रीमंत असून तुम्हाला 300 रुपयाची मच्छरदाणी पण माहित नाही. अद्वैत तिला म्हणत असतो की आता मच्छरदाणी आणि श्रीमंती यामध्ये काय संबंध आहे. तो काजूला पहिल्यांदा ती मच्छरदाणी काढायला सांगतो कारण त्याचा जीव घुसमटत असतो. त्यामुळे काजू पटपट ती मच्छरदाणी काढून टाकते. काजू संगीताला जाऊन सांगते की त्या अद्वैतला काही मच्छरदाणी नकोय. त्यामुळे संगीता कॉईल घेऊन येते आणि अद्वैतच्या जवळ कॉईल लावते. अद्वैतला त्याचाही खूप ठसका होत असतो. अद्वैतला ना त्यानेही झोप लागत असते आणि मग तिथे कला येते आणि जी मच्छरची अगरबत्ती संगीताने लावलेली असते ती अगरबत्ती आता ती विझवून टाकते आणि अद्वैतला जरा बाहेर जायला सांगते. आणि मग त्यानंतर जरा बाहेर हवेमध्ये फिरून अद्वैत आता आतमध्ये येऊन झोपी गेलेला असतो. तर इकडे मात्र नैनाला प्रत्येकाने डावललेलं असतं. तिच्या मैत्रिणीने सुद्धा तिला मदत केलेली नसते आणि नैनाला कोणी घरातही घेत नसतो आणि नेमक्या वेळी राहुल सुद्धा तिचा फोन घेत नसतो. त्यामुळे नैना आता इकडे तिकडे फिरत असते. रस्त्यावर ती जात आणि तिच्याकडे काही पैसेही नसतात. त्यामुळे तिने काही खाल्लेलं सुद्धा नसतं. एकटीच आता इकडे तिकडे फिरत असते. नैनाने विचार केलेला असतो की आता मला कोणीच नाही राहिलं, मला माझ्या आई बाबा सोडून आता कोणीच नाहीये, त्यामुळे मला त्यांच्या घरी जायचंय. आणि त्यांच्या गल्लीमध्ये सुद्धा ती आलेली असते. परंतु काही बायका तिथे बसलेल्या असतात आणि त्या नैनाबद्दलच बोलत असतात. म्हणत असतात की नैनाने एवढ्या मोठ्या श्रीमंतीला लाथ मारली. बघा, जे नैनाच्या आयुष्यात नव्हतं ते मात्र आपल्या कलाच्या आयुष्यात होतं. नैनाचं लग्न ठरलं परंतु कलाचंच लग्न झालं. खरं तर कलाच्याच आयुष्यात एवढी श्रीमंती होती आणि कलाच्याच आयुष्यामध्ये एवढा चांगला मुलगा लिहिलेला होता. ती कला खरंच खूप समजूतदार आहे म्हणून तिला तिच्या हिशोबाचं सगळं काही भेटलं. आणि नैनाने जे काही केलं त्यामध्ये नैनाचीच चूक आहे. तिला कोणी लग्नातून पळून जायला सांगितलं होतं.
आणि नैनाचं जे जे काही होतं ते आता कलाचं झालंय. तर नैनाला मात्र हे सगळं ऐकून खूप राग येत असतो आणि ती म्हणत असते, कला मी तुला सोडणार नाहीये. खरं तर आज जे काही झालंय ना आणि आज मी रस्त्यावर आहे ना फक्त तुझ्यामुळे आहे आणि मी तुला आता अजिबात सोडणार नाही. मी आता तुझा कसा बदला घेते. नैना आता दाराजवळ गेलेली असते. तिने दरवाजाही उघडलेला असतो आणि नेमकं ती आतमध्ये अद्वैतला बघते. आता अद्वैतला बघितल्यावर ती घाबरते आणि म्हणते की जर अद्वैतने आता मला इथे बघितलं तर अद्वैत मला किती सारे प्रश्न विचारेल. तो मला किती बोलेल की तू लग्न सोडून का गेली होतीस, तू कोणत्या मुलासोबत पळून आलीस, हे सगळं आता तो मला विचारेल. नैनाला अद्वैतची भीती वाटते आणि नैना मग आता तशीच माघारी फिर आणि मग बाहेर चादर पांघरून थंडीमध्ये एकटीच कुडकुडत बसलेली असते. कोणी तिला बघतं की काय याचीही तिला भीती वाटत असते म्हणून तोंड लपवत इकडे तिकडे फिरत असते. तर इकडे अद्वैत झोपलेला असतो आणि त्याच वेळी सरोजचा त्याला कॉल येतो. सरोज खूप घाबरलेली असते. तिला अद्वैतची खूप काळजी वाटत असते. तिने अद्वैतला कॉल केलेला असतो परंतु त्यावेळी कला ही कॉल उचलते. सरोज तिला विचारते की तू का फोन घेतलायस आणि माझा अद्वैत कुठे. त्या कला सांगते की आताच त्यांना झोप लागलीये. खरं तर खूप कष्टानंतर त्यांना आता झोप आलीये. सरोज विचारते की असं काय झालंय त्याच्यासोबत. कला त्यांना सांगते की त्यांचं दुखतंय. असं म्हटल्यावर आता सरोज खूप घाबरते आणि सरोज आता घरातल्या सर्वांना सांगते की अद्वैतचं काहीतरी दुखतंय. तिकडे जाऊन नक्कीच त्या लोकांनी अद्वैत सोबत काहीतरी वाईट केलंय. त्यामुळे सरोज आता कसलाही विचार न करता खरेंच्या घरी जाण्यासाठी निघते. सरोज आता खरे जिथे राहत असतात त्या गल्लीमध्ये आलेली असते आणि ती लोकांना विचारत असते की खरेंचं घर कुठे, परंतु तिला काही कोणी सांगत नसतं. आणि त्याच वेळी तिला कोणीतरी चादर पांघरलेली मुलगी दिसते आणि त्या मुलीला भिकारी समजून ती विचारत असते, तुम्हाला माहिती आहे का की खरे कुठे राहतात, संगीता खरे कुठे राहतात माहिती आहे का. तेव्हा सरोजचा आवाज ऐकून आता नैना प्रचंड घाबरलेली असते तर ती काहीही बोलत नाही. सरोज म्हणत असते की प्लीज तुम्हाला जर माहित असेल तर मला सांगा, कारण माझा मुलगा तिथे आलाय आणि माझी सून सुद्धा आहे. असं म्हटल्यावर तर नैनाला अजूनच मिरच्या झोंबतात. त्यामुळे नैनाला भिकारी समजून सरोज तिच्या पर्समधून काही पैसे काढते आणि नैनाच्या हातामध्ये देते. नैनाला भिकारी समजून तिने नैनाला भीक घातलेली असते आणि सरोज आता तिथून निघून जाते. इकडे अद्वैत झोपेतून उठलेला असतो कारण काहीही केल्याने त्याचं पेन काही कमी होत नसतं आणि ही गोष्ट कलाला समजलेली असते. त्यामुळे कला अद्वैतला म्हणत असते की मी एक काम करते, मी पाठीला मलम लावून देते. परंतु अद्वैत काय ऐकायला तयार नसतो. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, तुला जर नाहीच लावून द्यायचा मलम तर नको लावून देऊ, कारण तूच रात्रभर झोपू शकत नाही, तुझीच पाठ दुखेल. आणि मग अद्वैतला टेन्शन येतं. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, लावून दे मला मलम. अद्वैतने शर्ट काढलेला असतो आणि कला आता त्याच्या कमरेला मलम लावून देत असते आणि त्याच वेळी नेमकी सरोज तिथे येते आणि सरोजने अद्वैतला असं उघडं बघितलेलं असतं आणि कलाला त्याला मलम लावताना बघितलेलं असतं. त्यामुळे त्या गोष्टीचा आता सरोज वेगळाच अर्थ काढते आणि तिला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. आता यापुढे काय होणार हे आपल्याला पुढील ट्विस्ट मध्ये बघायला मिळणार आहे. पुढील ट्विस्ट बघण्यासाठी जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.